जय शिवराय मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता महिलेला प्रति महिना ₹1500 हे चालू करण्यात आलेले आहे. त्या महिलेला आपल्याला ₹1500 हे शासनाच्या माध्यमातून देण्यात येणार आहेत. मित्रांनो, 2 महिन्याचे पैसे आपल्याला एकत्र मिळणार आहेत. परंतु या सर्व बाबीची आपल्याला काळजी घेणं गरजेचं असणार आहे. काही महत्त्वाचं असं काम आपल्याला करणं गरजेचं असणार आहे. त्यानंतर आपल्याला फॉर्म भरताना नेमकी कोणती काळजी घेतली पाहिजे, कोणत्या चुका न झाल्या पाहिजेत, या संदर्भात आपण सविस्तर अशी माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, एकंदरीत पैसे कधी जमा होणार आहे हे सुद्धा आपण ह्याच व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. तर कोणत्या बँकेत पैसे जमा होणार आहे हे सुद्धा समजून घेणार आहोत. मित्रांनो, मी गणेश ठाकरे, कृषी सातबारा या YouTube चॅनलवरती आपलं स्वागत आहे. मित्रांनो, असेच नवीन अपडेट मिळवण्याकरता नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा. तर मित्रांनो, चला सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ. एकंदरीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ही चालू करण्यात आलेले महिलेला प्रति महिना ₹1500 हे मानधन चालू करण्यात आलेले आहे. आता महिलेच्या माध्यमातून फॉर्म भरण्याकरता सुरुवात झालेली आहे. यामध्ये अंगणवाडी सेविका असतील, त्यानंतर आशा वर्कर असतील, त्यानंतर माई सेवा केंद्र चालक असतील किंवा आपण स्वतः जर फॉर्म भरलेला असेल तर यासाठी आपल्याला महत्त्वाची अशी काळजी घेणं गरजेचं असणार आहे. मित्रांनो, आपल्याला बँकेचं पासबुकची डिटेल ही व्यवस्थित असणं गरजेचं असणार आहे. ज्या प्रकारे आपल्याला आधारवरचं नाव आहे त्याच प्रकारचं आधारचं नाव आपल्याला त्या फॉर्ममध्ये टाकायचं आहे. कोणत्या प्रकारची मनानं किंवा नाव हे टाकायचं नाही. जे बी आधार कार्डवर जे नाव असेल ते आपल्याला टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर आपलं हे स्टेटस चेक करून घ्या, म्हणजेच आपली कोणत्याही प्रकारची चूक होता कामा नये. एडिटचं सुद्धा ऑप्शन आलेले आहे. एखाद्या वेळेस आपण फॉर्म भरताना काही गलती झाली, काही चुका झाल्या तर ते आपल्याला एडिट करून परत भरता येणार आहे. मोबाईल नंबर सुद्धा आपण बदलू शकता. तर मित्रांनो, IFSC कोड जर चुकलेला असेल, बँकेचं डिटेल चुकलेली असेल किंवा ॲड्रेस चुकलेला असेल, ते सुद्धा आपल्याला एडिट हे करता येणार आहे. आता मित्रांनो, महत्त्वाचं म्हणजे आपल्या खात्यावर हे पैसे कधी जमा होणार आहेत. मित्रांनो, 2 महिन्याचे पैसे एकत्र जमा केले जाणार आहेत. म्हणजे आपण जर या महिन्यात जरी फॉर्म भरला असेल तरी सुद्धा आपल्याला 2 महिन्याचे पैसे एकत्र मिळणार आहेत. आणि शेवटच्या तारखेच्या अगोदर सुद्धा भरला असेल 1 किंवा 2 दिवसांनी किंवा त्या दिवशी जरी फॉर्म भरला असेल तर ते सुद्धा आपल्याला ₹1500 एकत्र मिळणार आहेत. 2 महिन्याचे पैसे आपल्याला ₹3000 हे एकत्र दिले जाणार आहे. परंतु सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्याला आपला आधार लिंक करणं गरजेचं असणार आहे. आपला आधार अपडेट असणं गरजेचं आहे. बऱ्याच महिलेच्या माध्यमातून फॉर्म भरले, परंतु 10 वर्ष अगोदरचं आधार कार्ड आहे. त्या 10 वर्षाच्या अगोदरचं आधार कार्ड जे आहे तो डाटा मॅच होत नाही किंवा त्याचे फिंगर मॅच होत नाहीत किंवा त्यांचे डोळे मॅच होत नाहीत. डाटा जुना असल्याकारणाने ते आधार कार्ड सुद्धा बंद पडलेलं असू शकते. त्यासाठी आपल्याला आपलं आधार कार्ड अपडेट करणं गरजेचं असणार आहे. कोणत्याही माहिती सेवा केंद्र ठिकाणी जा किंवा आधार सेंटरवर जा आणि ते आधार आपलं अपडेट करून घ्या. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपलं आधार कार्ड जरी अपडेट असेल तर नंतर आपल्याला आपल्या बँकेत जाऊन आपल्या खात्याला ते आधार लिंक करणं गरजेचं असणार आहे. आता आधार अपडेट ही विषय अलग आहे. त्यानंतर आधार लिंक हे अपडेट आधार लिंक सुद्धा हे विषय सुद्धा अलग आहे. म्हणजे DBT अंतर्गत आपल्याला बँकेत जाऊन आपलं आधार लिंक करणं गरजेचं असणार आहे. बँक मॅनेजर असतील किंवा बँक प्रतिनिधी असतील त्यांना सांगायचं आहे, आमचं आधार कार्ड आमच्या खात्याशी लिंक करून द्या. म्हणजेच आम्हाला ज्या शासनाच्या सबसिडी आहेत, गव्हर्नमेंटच्या ज्या सबसिडी आहेत त्या आमच्या खात्यावर जमा होतील. DBT हे अशा प्रकारचा आधार लिंक करून द्या, जेणेकरून आमच्या कोणत्याही प्रकारची अडचणही येणार नाही. सर्व शासनाच्या ज्या सबसिडी आहेत त्या आमच्या खात्यावर जमा होतील. तर मित्रांनो, आपला आधार लिंक नसेल तर आपलं आधार कार्ड नक्कीच लिंक करून घ्या. आपण आज जरी फॉर्म भरलेला असेल तर काही हरकत नाही, परंतु आपल्याला 8 दिवसात 15 दिवसात जोपर्यंत आपल्याला पैसे जमा केले जाणार आहेत त्याच्या अगोदर आपल्या आधार बँकेसोबत लिंक करून घ्या. अशा प्रकारे हे महत्त्वाचं अपडेट आहे. मित्रांनो, नक्की चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा. जय शिवराय मित्रांनो.